मित्रो, आजच्या भागामध्ये आपण मानसिकता का बदलते या विषयावर बोलणार आहोत. बऱ्याच जणांचे काही प्रश्न आहेत की सर, तो आता पहिल्याच्या सारखा वागत नाही, पहिल्याच्या सारखा बोलत नाही, त्यानं आता त्याची मानसिकता आता बदलली, पूर्वीची सारखी मानसिकता राहिली नाही. काही जण इतरांची मानसिकता बदलली की स्वतःच्या मानसिकता बदलून घेतात. ती सकारात्मक असेल तर ठीक आहे, परंतु ती नकारात्मक मानसिकता होत असेल तर ते घातक आहे. म्हणून लोक बदलतात, म्हणून हे खचून जातात, दुःखी होतात, निराश होतात, उदास होतात. लक्षात ठेवा, बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि बदलत्या परिस्थितीत माणसं बदलतात आणि मग लोक बदलतात. याचं तुम्हाला वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. आणि लोक बदलतात, तुम्ही खचू नका. लोक बदलतील, तुम्ही मजबूत राहा, स्थिर राहा. आणि मग बऱ्याचदा काय होतंय, इतर लोक बदलले, मग ते जर आपण सहन करू शकलो नाही, ते जर आपण ऍक्सेप्ट करू शकलो नाही, म्हणजे स्वीकारू शकलो नाही, मग त्याविषयीच्या ज्या काही प्रतिक्रिया असतात, मग त्या प्रतिक्रिया नकारात्मक असतात. मग नकारात्मक प्रतिक्रियामुळे आपण नकारात्मक प्रतिक्रिया देतो, जे जाहीर देतो, चारचौघात देतो, किंवा वैयक्तिक स्वतः देत राहतो. हरामखोर तो बदललाय, हरामखोर असा करायलाय, हरामखोर तसा करायलाय, असं वगैरे सगळं. आणि मग काय होते, नकारात्मक शब्द बोलून बोलून आपली मानसिकता उलट नकारात्मक बनून जाते. त्याच्यावर काही परिणाम होत नाही, तो तिकडे मजा मारतो. लक्षात आलं का? म्हणून इतरांच्या बदलाचा तुमच्यावर सकारात्मक परिणाम होऊ द्या, नकारात्मक नाही. मग आता या बदलाला स्वीकारायचं कसं? तर स्वीकारायसाठी तुम्हाला एक विचार बदलावा लागतील तुमचे. कारण तुम्हाला हे सर्व परिस्थिती सारखी नसते. जशी परिस्थिती सर्व सारखी नसते, तसं सर्व परिस्थितीत माणसं सगळी सारखी वागत नसतात, वेगवेगळ्या पद्धतीने वागतात. परिस्थिती बदलली की काही जणांची मानसिकता बदलते. लक्षात आलं? आता हे आणि सगळाच बदल हा मानसिकतेतला बदल नसतो. काही जणांना हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे, त्याच्या मानसिकतेतच बदल झाला असं काही म्हणायचं कारण नाही. तर त्याच्या कृती आणि उक्तीकडे बघून काही जण म्हणतात की याच्या मानसिकतेत बदल झालाय. तसं नसते. कधी कधी त्याची मानसिकता तुमच्याविषयीची सकारात्मकच असते, परंतु त्याला तुमच्याबद्दल वागता येत नाही. उदाहरणार्थ हे कसं सांगता येईल समजून? आता उदाहरणार्थ एखादी मुलगी तुमच्यावर प्रेम करत होती खूप, तिला तुमच्यासोबत लग्नही करायची इच्छा होती मनात. ती लग्नाच्या अगोदर तुम्हाला बोलायची पण, भेटायची पण थोडी परिस्थितीतून, पण लग्न झाल्यानंतर तिने संपूर्णतः तुम्हाला ब्लॉक केले. म्हणजे आता तुम्ही काय म्हणणार, तिची आता मानसिकता बदलली. पहिलेही विरोध होता, तरी त्या विरोधाला न जुमानताही मला वाट काढत. तेव्हा मायबाप होते, मायालय होतं, आणि तिच्या बाजूचं न्यायालय होतं तिचं कुटुंब म्हणजे. परंतु आता बंदी शाळा असू शकते तिच्यासाठी, त्या बंदी शाळेतून तिला बाहेर येता येणार नाही. तिला इथं माफ केलं जायचं किंवा माफ केलं जाऊ शकते, यावर तिची अढळ निष्ठा असू शकते. पण आता या लग्नाच्या नंतर तिला माफी नाही, आणि मग तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल या भीतीपोटी ही तसं वागू शकते. त्याच्यामुळे तुमच्याविषयीचं मत बदललंय किंवा तुमच्याविषयीची मानसिकता बदलली असं काही नसते.
असं बऱ्याचदा. मग हे जर आपण समजून घेतलं नाही आणि मग तुम्ही अरेरावी पद्धतीने किंवा अतिताई पद्धतीने वागायला लागला तर तिला नाईलाजानं काही निर्णय घ्यावे लागतात. तर म्हणून हा एक लक्षात ठेवलं पाहिजे, सगळा बदल हा मानसिकतेतला, कृती आणि उक्तीतला बदल म्हणजे सगळा मानसिकतेतला बदल असतोच असं काही नाही. काही जणाला नाईलाजाने तसं बोलावं लागतं, नाईलाजानं तसं वागावं लागतं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. लक्षात आलं? दुसरी गोष्ट, काही जणाला पदावर गेले की मानसिकता बदलते असं काही जण म्हणतात. आणि कशामुळं? तर तो आता पहिल्याच्या सारखा वेळ देत नाही, पहिल्याच्या सारखा कुठेही वट्यावर बसत नाही आपल्यासोबत. अरे आता तो पदावर चांगल्या गेल्यामुळे त्याला काही एक सामाजिक दबाव असतो, काही प्रशासकीय संकेत असतात, काही प्रशासकीय शिष्टाचार असतात, काही बंधनही असतात. त्याच्यामुळे त्याच्यासारखं नाही रे बा बदलला. अरे बदलला, त्याला बदलणं हे ते गरजेची गोष्ट होती म्हणून बदलला. तुमच्याविषयीचं प्रेम बदललंय वगैरे असं काही नाही. ही गोष्ट आपण थोडं लक्षात घेण्याची गरज आहे. म्हणजे हे सगळं का समजून घेणं गरजेचं आहे? तर आपल्या सुखासाठी, आपल्या आनंदासाठी. आणि आता पहिल्याच्यासारखा वेळ देत नाही, आता वेळ देता येत नाही, तो आता नोकरीवर गेला आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आता या सगळ्या गोष्टी कडे बघत असताना मग नेमकं तुम्हाला असं वाटेल की बाबा मानसिकता म्हणजे काय? काही जणांच्या मनात प्रश्न आहे, मानसिकता कशाला म्हणायचं? इंग्रजी त्याला माइंडसेट हा शब्द प्रयोग केला जातो. आता मानसिकता म्हणजे एखाद्या व्यक्तीचा कल कोणीकडे आहे त्यावरून तिची मानसिकता अशी आपण म्हणतो. मानसिकता म्हणजे एखाद्या व्यक्तीची विचार करण्याची पद्धत, तिचा दृष्टिकोन, तिच्या श्रद्धा, तिचे मूल्ये आणि तिचा परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, या सगळ्याला मिळून आपण मानसिकता म्हणत असतो. एखादी व्यक्ती एखाद्या घटनेकडे, एखाद्या प्रसंगाकडे, एखाद्या व्यक्तीकडे, एखाद्या समाजाकडे, एखाद्या देशाकडे कशी पाहते, कशी त्या संदर्भात प्रतिक्रिया देते, कोणाबद्दल कशा प्रतिक्रिया देते आणि कोणाबद्दल कशा प्रतिक्रिया देते, मग काय निर्णय घेते, हे तिच्या मानसिकतेवर अवलंबून असते. काही जणांची मानसिकता संतुलित असते, सम्यक असते तथागतांच्या भाषेत. मग ती माणसं संतुलित पद्धतीने व्यक्त होतात, संतुलित पद्धतीने कृती आणि उक्ती करतात. हे गोष्ट लक्षात ठेवा. काही जण माणसं ज्यांच्यावर असे सकारात्मक संस्कार झालेले नसतात, सम्यक दृष्टी विकसित झालेली नसते, अशी माणसं आपलं ते बाबा, लोकांचं ते कार्ट, एकाकडं एका नजरेनं बघायचं, दुसऱ्याकडं दुसऱ्या नजरेनं बघायचं, अशा पद्धतीनं वागताना दिसतात. अशा व्यक्तिमत्वाबद्दल समाज फार चांगलं बोलत नाही, तोंडावर बोलेले काही नाईलाज म्हणून. तर महान बनायचं असेल तर तुमची मानसिकता तुम्हाला महानतेच्या कसोटीवर टिकणारीच बनवावी लागेल. चिल्लरपणानं वागलं तर, चिल्लर मानसिकतेत वागला तर तुम्ही चिल्लरमध्ये गणनावा. लक्षात ठेवा, लोक जरी तुम्हाला चिल्लर म्हणत नसतील तरी तुम्ही चिल्लर मानसिकतेचेच असाल तर तुमच्या कृती आणि युक्ती चिल्लर होतील. एक लक्षात ठेवा. तर आता या मानसिकतेनुसार घटनेकडे माणूस कसा पाहतो, आपलं ते बाबा, लोकांचं ते कार्ट, मी आता जे म्हटलं, ही मानसिकता काही चांगली मानसिकता नाही, अपमतलबी मानसिकता असते. तर आता मी हे सांगत होते, एक उदाहरण देऊन हा विषय आपल्याला पटवायचा आहे. एखाद्या घटना, प्रसंग, कृती, उक्ती कडे माणूस कसा बघतो, त्यातून त्याची मानसिकता सकारात्मक आहे का,
नकारात्मक आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात येते. काही जणांची मानसिकता स्थिर असते, सकारात्मक असते, तर ते मग प्रतिकूलतेतही आपली मानसिकता सकारात्मकच ठेवतात. प्रतिकूलतेतही, संकटातही संधी शोधतात. त्याच्या जीवनात याचा अर्थ मानसिकता सकारात्मक आहे म्हणजे घटना आणि प्रसंग नकारात्मक त्याच्या जीवनात घडवले जाणार नाहीत याची काही खात्री नाही. घडवले जातात. कधी कधी तरी चांगल्या माणसांनाच जास्त त्रास होतो. चांगल्या मानसिकतेलाच चांगलं जास्त लोक त्रास देतात. असेही प्रसंग तुम्हाला लक्षात येत असते. तर मी सांगत होतो की तशाही परिस्थितीत मग अशी माणसं काय विचार करतात, अतिशय कटू, अतिशय नकारात्मक वागत असतानाही सकारात्मक माणसं कशी वागतात याचं काही उदाहरण मी तुम्हाला देणार आहे. पहिल्यांदा मी मुक्ताईचं उदाहरण देईन. संत मुक्ताई, संत ज्ञानेश्वर महाराजांची बहीण. आता आपल्याला असं वाटतं की दुसऱ्या जातीचे त्रास देतात. असं नाही. हे जात हे माणसानं तयार केलेली गोष्ट आहे. त्यांना स्वकीयांनी त्रास दिला, स्वजातीयांनी त्रास दिला, इतर लोकांनी त्याला हातभार लावला असेल. कदाचित, काय सांगता येते, कोण कसं वागेल काय सांगता येते. मग अशाही स्थितीमध्ये मुक्ताई काय म्हणतात बघा. ज्ञानेश्वर एका दिवशी उद्विग्न झाले, कारण सकारात्मक माणूसही कधी कधी नकारात्मक होऊ शकतो आणि पात्र ती फार वेळ स्थिती राहू नये एवढंच अपेक्षा आहे. एका दिवशी कटू अनुभव आल्याने संत ज्ञानेश्वर महाराज ताटी लावून, झोपाटा लावून घेऊन निराश उदासून आत बसले. शून्याचा विचार करू लागले. ईश्वाचा विचार करणारा पुढं माणूस एक क्षणी त्या माणसानं शून्याचा विचार केला. शून्याचा विचार म्हणजे याचा अर्थ शब्दशः घेऊ नका, नकारात्मक विचार करू नका, नको हे सगळं. तशाही परिस्थिती मुक्ताई काय सांगतात, तुम्ही तरुणी जग तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वर. तुम्हाला असं नाही चालणार, असं उदास निराश होऊन चालणार नाही. तुम्हाला जगाला तारायचंय, तुम्हाला सकारात्मक विचाराची पेरणी करायची, तुमच्या हातून चांगलं काम करायचे. पुढं ती ज्ञानेश्वरीच्या रूपानं झालं, प्रसादानाच्या रूपानं झालं. तुम्ही तरुणी जग तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. जग झाले वनही, संत जन व्हावे पाणी. जगानं अग्नी झालं तर संतानं पाणी व्हावं. किती पराकोटीची सकारात्मकता, आणि एवढ्या कोमल्या छोट्या वयामध्ये हे सगळं आपण का समजून घ्यायचं, का लक्षात घ्यायचं. तर आपल्याही जगताना असे कटू अनुभव येतात, माणसं अशी वागतात, तेव्हा एक बळ मिळते अशा माणसं करतात. तुकोबारायाने सुद्धा सांगितलं, तुम्ही जर सज्जन असाल, संत असाल, चांगले असाल, तुका म्हणे तोची संत, सोशी जनाचे आघात. हे आघात सहन करावं लागतील तुम्हाला. आघात सहन करावे लागतील. जया अंगी मोठेपण, दया अंगी यातना कठीण. हे केवळ बोलण्यासाठी किंवा नव्हे, तर हे जगण्याला बळ देणारे विचार आहेत. घडताना आणि घडवताना खूप काही भोगावं लागतं. कधी कधी भाकरीसारखं तव्यावर भाजावं लागतं. भाजलेलं बरं असतं, भट्टीतून निघाल्याशिवाय सोन्याला मोल नसतं. ही माझी पुन्हा प्रेरणा काव्य संग्रहातील ह्या काही ओळी तुमच्यासमोर मी ठेवल्या. हे यासाठी वाचायचं मित्रांनो, यासाठी ऐकायचं. हे तर हे खूप आपल्या जगण्याला बळ देते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सावली होत्यात असे विचार. मग मी सांगत होतो की एखादी घटना घडली, नापास झाला एखादा विद्यार्थी, कमी गुण मिळाले,
आता ह्या प्रसंगी सकारात्मक मानसिकताचा विद्यार्थी काय बोलेल आणि नकारात्मक मानसिकतेचा विद्यार्थी काय बोलेल हे आपण थोडं तपासू. सकारात्मक मानसिकतेचा विद्यार्थी आत्मपरीक्षण करेल, आपलं कुठं चुकलं, आत्मसुधारणेला कुठं वाव आहे का बघेल, सुधारणा करेल. आणि आत्मपरीक्षण, आत्मसुधारणा हे प्रगतीचे 2 आधारस्तंभ आहेत, महत्वाचे आधारस्तंभ. ज्यांना आत्मपरीक्षण करायची इच्छा नसेल, आत्मसुधारणा करायची नसेल, त्यांनी प्रगतीचे स्वप्न पाहू नयेत. मग त्यांची नाव कुठे जाईल, कुठे टक्कर घेईल, काही सांगता येणार नाही. म्हणून आत्मपरीक्षण आणि आत्मसुधारणा हे प्रगतीच्या दिशेने नेणारे 2 महत्वाचे घटक आहेत. पण तो काय म्हणेल, मी यशासाठी पुन्हा सिद्ध होईल, फिरून या डाव मांडावा दुसरा, हाची आसरा मानवासी. अशा पद्धतीचा विचार तो करेल आणि सांगेल, आई घाबरू नकोस, पप्पा बाबा घाबरू नका, मी पुन्हा रात्रीचा दिवस करेल, पण यश खेचूनच आणेल, तुम्ही खचू नका आणि मी खचणार. लक्षात त्यांच्या समोर महामानव बाबासाहेबांचे विचार, छत्रपती शिवरायांचं स्वराज्य निर्मितीचा वेळी किती अपयशाला महाराजांना तोंड द्यावं लागलं. महाराज त्या परिस्थितीतही स्थिर राहून 2 पावलं मागे येऊन 4 पावलं पुढे गेले, असे अनेक प्रसंग आहेत. अशा प्रसंगी अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे विचार आपण यासाठी वाचले पाहिजे, केवळ मार्क घेण्यासाठी. पुस्तकं आणि महापुरुष समजून घ्यायचे नसतात, आपलं जगणं समृद्ध करण्यासाठी वाचायचं असतं, आपले मानसिकता सकारात्मक ठेवण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी वाचायचं असतं. म्हणून तुकोबारायांनी सांगितले, वेची ते वचन जेणे राहे समाधान. तुम्ही असे विचार वेचा, जेणे राहे समाधान. जैसी जैसी वेळ पडे, तैसे तैसे होणे घडे. हे असे प्रेरणादायी त्यांचे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची बळ. पुन्हा पुन्हा मी यासाठी सांगतोय विचार. काही गोष्टीचं जागर घालावा लागतो, काही गोष्टीचं भजन करावं लागतं, परत 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 ते त्यासाठी करावं लागतं. ती मानसिकतेसाठी आवश्यक असतात घटक. म्हणून आपण दररोज ते जे आपण म्हणतो का, तेच ते काय खात बसू. अन्न खावंच लागतं ना, त्याच्यात काही बदल असतो, पण अन्न खावंच लागतं, पाणी प्यावंच लागतं. तेच पाणी असते, रोज रोज तेच काय पाणी प्यावं. जे गरजेचं आहे ते वारंवार घ्यावं लागतं. खावा तेच काय घेऊ रोजच्या रोज, असं नसतं. चांगले विचार वारंवार ऐकावे लागतात, वारंवार सांगावे लागतात. आणि मग सकारात्मक मानसिकतेचं मग तशा पद्धतीचे नियोजन करून कृती करायला लागतं. नकारात्मक मानसिकतेचा माणूस किंवा नकारात्मक मानसिकता त्याची नव्हती, सकारात्मकच होती, विजयीच होती, पण पराभवानं त्याची मानसिकता कोसळली. विजयी मानसिकता होती, पण अशामुळे कोसळली. मग आता काय तो म्हणणार, मग त्याची मानसिकता नकारात्मक झाली ना, माझं नशीबच फुटलं, सटवीनं तसलंच लिहून ठेवलेलं आहे, काय होणार आता याच्याशिवाय, माझ्यानं आता काहीच करणं होणार नाही, माझ्यानं आता काहीच करू शकणार नाही. मग अशा सिच्युएशन मध्ये मग पालकांनी कसं वागायचं, शिक्षकांनी कसं वागायचं. अशा वेळी ही एक प्रकारचं मानसिक बिमारी आहे असं समजायचं. मग
शरीराला काही त्रास झाला म्हणून जशी काळजी घेतो, त्याच्या मनाला त्रास झाल्यामुळे तो मानसिक रुग्ण झालेला आहे, मनानं मानसिक जखमी झालेला आहे. या बघून त्याला समजून घेणं, समजून सांगणं आणि त्याला प्रेरणा देणं, प्रोत्साहन देणं, यातून त्या मानसिकतेतून सकारात्मक मानसिकतेकडे नेणं, यासाठी सावधान आणि स्थिर आणि सातत्यानं प्रयत्न करावे लागतात. तर मित्र, मानसिकतेवर कोणते कोणते घटक प्रभाव टाकतात? माणसाचं कुटुंब माणसाची मानसिकता घडवते, त्याचं झालेलं संगोपन मानसिकता घडवते. या संदर्भात पुढच्या भागात बोलणार आहे, तरी पण एक विषय सांगून ठेवतो. त्यातला मिळणाऱ्या शिक्षण आणि प्रशिक्षणानं मानसिकता घडते. तो ज्या समाजात वागतो त्या समाजाचे काही संस्कार त्याच्यावर होतात, त्यातून तो तसा वागतो, बोलतो. आपली देशाची भारतीय संस्कृती किंवा ग्रामीण संस्कृती, त्याचे काही संस्कार होतात, त्यानुसार तसा वागतो, बोलतो. तो ज्या भावना बाळगतो, वागतो, बोलतो तसा, त्याचा काही दृष्टिकोन विकसित झाला असतो, त्यातून तो तसा त्याची वागतो, बोलतो, तशी मानसिकता तयार होते दृष्टिकोनातून. त्याचे काही वैयक्तिक अनुभव असतात, इतरांचे काही ते अनुभव घेतलेले असतात, ऐकलेले असतात, काही गैरसमज असतात, यातूनही मानसिकता घडते. त्याचा स्वार्थ ही मानसिकता घडवणारा घटक असतो. गरजा, अपेक्षा, या संदर्भात आपण पुढच्या भागात बघू. हा व्हिडिओ आपल्याला जर चांगला वाटला असेल आणि इतरांना उपयोगाचा ठरेल असं वाटलं असेल तर इतरांकडे पाठवून सहकार्य करा अशी विनंती. धन्यवाद.